हॅलो, गुड मॉर्निंग. मी पल्लवी तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज व्हिडिओची सुरुवात मी माझ्या फोटोनीच केली, कारण मला असं वाटलं जोपर्यंत मी माझा चेहरा तुम्हाला रोज रिव्हील करणार नाही तोपर्यंत तुमची आणि माझी ओळख कशी होणार, म्हणून हा फोटो. आज होता शनिवार होता, तरी पण आज मुलांना स्कूल होती. स्कूल असल्यामुळे मी सकाळी सकाळी टिफिन बनवायला सुरुवात केली. आज आविषला मस्त असा पास्ता हवा होता. मग म्हटलं ठीक आहे, शनिवार आहे, हाफ डे आहे, तुला मी छान असा पास्ता बनवून देते. मग मी त्याच्यासाठी मस्त असा सकाळी सकाळी पास्ता बनवला. पास्ता बनवलेला बघून तो इतका पटकन उठला आणि मस्त खुश होऊन स्कूलला जायला तयार झाला. पास्त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की पास्त्याची रेसिपी देईल. पास्ता वगैरे बनवला, त्याचं आवरलं, त्याला फ्रेश केलं, त्याचा टिफिन वगैरे भरला, त्याला बॅग वगैरे भरून त्याला स्कूलमध्ये पाठवलं. तो मस्त असा खुश होऊन स्कूलमध्ये गेला, कारण आज मस्त त्याचा आवडीचा टिफिन होता म्हणून. तो स्कूलमध्ये गेल्यानंतर मला घरातली भरपूर कामे होती, पण काय माहिती आज सकाळपासून काय झालं होतं. सकाळपासून काम करायची इच्छाच राहिली नव्हती. कदाचित काल मी वॉकिंगला गेले होते आणि मोठा चक्कर मारला, त्याच्यामुळे मला असा कंटाळा आला असेल असं मला वाटतं. पण तरीही मी आजही वॉकिंगला जाऊन आली. एक दिवस गेलं आणि एक दिवस नाही गेलं तर मग त्रास होतो आणि परत आपल्याला कंटाळा येतो. पण मला आता असं करायचं नाही आहे. मी रोज जाणार आणि रोज त्या गोष्टी नवीन नवीन करणार आहे. आज मी ठरवलं होतं, हा एक छोटासा कॉर्नर मी सगळा क्लीन केला. मला व्हिडिओमध्ये जरा जास्तच खराब वाटला, म्हणून म्हटलं चला आज आपण याला स्वच्छ करूया. असं छोटं छोटं काम करत राहायला मला मजा येते. कपडे धुवायला घेतली. माझ्याकडे काय मशीन नाही, आपल्या हातच हे एक मशीन आहे आणि तेच मी चालवत होते. भरभर अशी कपडे धुवत होती, पण काय माहिती तेही आज पटपट धुतल्या जात नव्हती. 2-3 तास कसे गेले कुठं समजलंच नाही, पण कंटाळा येऊन गेला होता फार. पण तरी ते काम होतं आणि ते मला पूर्ण करायचं होतं, तर मी पटपट असं ते पूर्ण केलं. ऊनही पडलं होतं, म्हटलं चला मोका साधून सगळे कपडेच धुवून टाकूया. मग काय, पायपुसणीपासून सगळेच कपडे धुवून टाकले आणि उन्हामध्ये छान असे वाळत टाकले. हवा पण इतकी सुटली होती, म्हटलं जे एखादं झाड नाही तर काहीतरी आपल्या डोक्यात येऊन पडायचं, म्हणून घाबरून घाबरून भरभर कामं आवरत होती. पांढरे कपडे धुताना खूप काळजी घ्यावी लागते. एखादा छोटासा डाग जरी पडला तरी टेन्शन, आणि त्यानंतर तर बोलणे हे वेगळेच खावं लागतात, कारण पांढऱ्या शर्टाला डाग लागून चालत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक मला अशी पांढरी शर्ट मी पटकन धुतली आणि पटकन दोरीवरती वाळत घातली. नको बाबा रिस्क, नाही तर आपल्याला इतके ओरडतील का बस. मस्त असं बुद्धांचं दर्शन घेऊन आज आमच्या घरात एक छोटंसं गेट टुगेदर होतं आणि आम्ही खूप दिवसांनी सर्वजण एकत्र आलो होतो. ह्या आहे आमच्या नगरसेविका. त्या कधीच लाजत नाही आणि त्यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे, म्हणून आज त्यांच्याच हाताने आम्हाला मस्त अशी चमचमीत भाजी अशी खायला भेटली होती. मस्त असा त्यांनी झणझणीत मटण रस्सा हा बनवला होता. नगरसेविका असल्यामुळे त्यांना खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. नगराची कामं करणं, लोकांचे प्रश्न सोडवणं याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे आता त्यांना किचनमध्ये आमच्यासाठी काहीतरी बनवायला खूप कमी वेळ भेटतो, पण जोही वेळ भेटतो ती संधी त्या कधीच सोडत नाही आणि आमच्यासाठी असे छान पदार्थ करायला त्या नेहमी तयार असतात. तुम्ही त्यांना कधीही बोललं की आज आम्हाला हे खाऊशी वाटलं, त्या कधीच नाही म्हणत नाही आणि अगदी आनंदाने त्या आमच्यासाठी छान असे पदार्थ बनवायला तयार असतात. आणि मला असं वाटलं की त्या म्हणतील की नको नको व्हिडिओमध्ये मी येत नाही, पण नाही, त्या हसून मस्त अशा व्हिडिओमध्ये आल्या आणि स्माईल करून तुम्हालाही हाय म्हणून स्वयंपाक करत होत्या. माझ्यासारखंच त्यांनाही झणझणीत खायला खूप आवडतं, पण आम्ही दोघी सोबत राहिलो तर आम्ही दोघी नेहमी थोडंसं तिखटच बनवतो आणि सगळ्या जणांना घाम फुटतो, त्यामुळे आम्हाला काळजी करून स्वयंपाक करावा लागतो. आमच्या दोघींची जोडी जमली की आम्ही खूप गप्पाही मारतो आणि गप्पा मारता मारता कधी कामं पूर्ण होतात हे कळतच नाही.
असंच आनंदात आम्ही सर्वजणांनी मस्त अशी पार्टीला सुरुवात केली. जेवायला बसलो. पंगत बसली म्हणायला काही हरकत नाही. सगळेजण मस्त पंक्तीमध्ये बसले. हे आमच्या घरात खूपच सारखं होताना तुम्हाला दिसेल आणि तुम्हीही आमच्याबरोबर हे सगळं एन्जॉय कराल. असेच छोटे गेट टुगेदर केले की सगळ्यांच्या गप्पा रंगतात. एकमेकांना सांगतात की असं झालं तसं झालं. सगळ्या गप्पा रंगल्या जातात आणि मग एक वेगळीच मजा येते. त्या मजेमध्ये तुम्हाला काय सांगू, इतका आनंद भेटतो की बस. आणि हे काय असं नाही की स्पेशलच काहीतरी जेवण पाहिजे. साधं काही आपलं घरातलं वरण भात मीठ मिरची असली तरी आम्ही आनंदाने असंच सगळेजण बसून शेअर करतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू सो मच.